नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. उदय निरगुडकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, सध्या सर्वात महत्वाचा विषय जर कुठला असेल तर तो इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध. त्या युद्धाचे पडसाद जगातल्या सर्वच भागात जाणवायला लागले. सर्वात महत्वाचं म्हणजे ते आता भारतावरही जाणवायला लागले. त्याचं कारण इराणशी भारताचे आणि इस्रायलशी भारताचे अत्यंत जवळचे असे राजकीय आणि आर्थिक संबंध आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळात इस्रायल वर जसा इराण हल्ला करतोय तसाच हल्ले इराण हे आता आखाती देशांवर पण करतायत. या आखाती देशातील हल्ल्यांमुळे तिथे असलेल्या अनिवासी भारतीयांचं जीवन विलक्षण असुरक्षित बनलंय. आजच्या या भागामध्ये याच सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे की हे युद्ध, त्याची व्याप्ती आणि हे किती काळ चालू राहणार आहे. इस्रायलच्या या युद्धामध्ये अमेरिकेने नेमकी उडी का घेतली आणि इराण अजूनही या युद्धात कसं काय टिकून आहे, या सगळ्याचा आपण लेखाजोखा मांडणार आहोत आजच्या या खास कार्यक्रमात. दुबई. जसं हे मुंबई हे एक स्वप्नांचं शहर आहे, तसं जागतिक पातळीवर दुबई हे देखील असं शहर आहे की ज्याला टॅक्स हेवन म्हणतात. म्हणजे जिकडे तुम्हाला एक आकर्षक अशा स्वरूपाची कर प्रणाली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आयकरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सूट आहे, स्वच्छता आहे, सुंदर देश आहे. अशा प्रकारच्या या देशाची भुरळ या देशातील अनेक श्रीमंत पुत्रांना पडलेली आहे. त्यामुळे तिथे अनेक श्रीमंतांचे स्वतःचे बंगले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. केवळ 4 तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. अशा प्रकारची ठिकाणं युरोपमध्ये देखील आहेत, पण युरोपमध्ये पोचायला 6 ते 8 तास लागतात. तर अमेरिकेच्या जवळ असलेल्या अशा प्रकारच्या टॅक्स हेवन्सना पोचायला 16 ते 18 तास सुद्धा लागू शकतात. या पार्श्वभूमीवर 4 तासावर असणारं दुबई हे आपल्याला शेजारच्या घरात जाण्यासारखं वाटतं आणि म्हणूनच तिकडे अनेक अनिवासी भारतीय तिकडे राहतात आणि व्यवसाय करतात. परंतु गेले काही दिवस हे जे टॅक्स हेवन आहे ते टॅक्स हेवन आता टॅक्स हेवन राहिलेलं नाही, तर तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या हातात काय असेल तर नॅशनल इमर्जन्सी सेफ्टी आणि सिक्युरिटी कोड, म्हणजेच क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले तर नेमकं कसं वागावं याची आचारसंहिता तिकडे लागू करण्यात आलेली आहे. म्हणजेच एक प्रकारची इमर्जन्सी तिकडे लागू झाली आहे असं तरी म्हणलं तरी हरकत नाही. कारण पोर्ट बंद आहेत, विमानतळ बंद आहेत, शाळा बंद आहेत, आस्थापना बंद आहेत. केवळ रोजच्या चालणाऱ्या हॉस्पिटल वगैरे अशा सेवा तिकडे सुरू आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जीव मुठीत धरून लोक जगतायत. हे देखील तिथून अनेक जे मित्र व्यावसायिक यांचे फोन येत आहेत त्याच्यावरून आपल्याला दिसतं. दुबई हे काही शहर नाही, तर दुबई त्या शहरापेक्षाही पुष्कळ असं एक स्वप्न आहे, एका सुरक्षित भविष्याचं आणि एका सुंदर वर्तमानाचं, की जे वर्तमान तुम्हाला संधी देतं. भारताचा विचार केला तर दुबई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात हे आपले 3rd लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहेत. म्हणजे व्यापार उद्यमासाठी संयुक्त अरब अमिरात आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा पार्टनर आहे. त्याचबरोबर या सगळ्या भागामध्ये 50-55 लाख इतके भारतीय राहतात. ते भारतीय तिकडे रोजगार करतात आणि त्या रोजगारातून मिळालेली जे अर्थार्जन असतं त्यातला काही भाग ते भारतात पाठवतात. अमेरिका वगळता इतरत्र जे अनिवासी भारतीय राहतात ते जे पैसे दर महिन्याला, दर वर्षाला इकडे पाठवतात, त्यातली सर्वात जास्त रक्कम जर कुठून येत असेल तर ती संयुक्त अरब अमिरातीतून. इतकं याचं महत्व आपल्यासाठी मोठं आहे. आपले इराणशी, इस्रायलशी आणि संयुक्त अरब अमिरातीशी तिघांशीही व्यापारिक दृष्ट्या अत्यंत उत्तम संबंध, त्याचबरोबर त्यांच्याशी आपले डिप्लोमॅटिक रिलेशन ज्याला आपण म्हणू, परराष्ट्र संबंध देखील अत्यंत उत्तम आहेत. आणि म्हणूनच हे एक सुरक्षित हेवन असं मानलं गेलं. आणि अनेक श्रीमंत आपल्याकडचे कलावंत असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, त्यांनी तिकडे म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी देखील खरेदी केल्या आणि सुट्टी करता म्हणा किंवा अनिवासी भारतीय दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिथे ते राहायला गेले. तीच गोष्ट अबुधाबीची आहे, तीच गोष्ट रियादची आहे, तीच गोष्ट शारजाची आहे. अर्थातच शारजामध्ये असणाऱ्या रिअल इस्टेटच्या किमती आणि दुबईमध्ये असणाऱ्या रिअल इस्टेटच्या किमती याच्यामध्ये खूप तफावत आहे. दुबईतलं जीवनमान अधिक असल्यामुळे तिथे प्रॉपर्टीचे रेट्स खूप जास्त आहेत. परंतु सध्या मात्र या प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीवर
एक प्रकारे पॉज बटन दाबलेलं आहे. अजूनपर्यंत पॅनिक हे बटन दाबलं गेलेलं नाहीये, परंतु पॉज हे बटन दाबलं गेलंय एवढं मात्र नक्की आहे. दर वर्षाला जी काही 2-2.5 हजार डील्स व्हायची, त्यावर मात्र आता एक काळं सावट युद्धाचं निश्चितपणे दिसायला लागलेलं आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या व्यापार उद्यमाचं काय होणार, आणि त्याचबरोबर अनिवासी भारतीय जे आहेत किंवा जे भारतीय तिकडे नोकरीला गेलेले आहेत त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार. मगाशीच मी सांगितलं की संयुक्त अरब अमिरात हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण दॅट इज अ थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर फॉर इंडिया. पण आज $63 बिलियन भारताचा तिथून येणारा इम्पोर्ट आणि $37 बिलियन भारतातून जाणारी निर्यात, अशी ज्यांच्या बरोबर आपली एक रचना आहे, तिथलं स्टॉक एक्सचेंज आज कोसळलेलं आहे. ते कधी वर येईल हे नेमकं काही सांगता येत नाही. अर्थात दुबई हे मुळातच खूप श्रीमंत, संयुक्त अरब अमिरातच मुळात श्रीमंत अशा प्रकारचं राष्ट्र आहे. त्यांच्याकडचं जे बजेट आहे ते सरप्लस बजेट आहे. त्यामुळे उद्या जर वेळ पडली तर गव्हर्नमेंट फंड मधनं पैसे काढून ते स्टॉक एक्सचेंज पुन्हा पूर्ववत पदावर आणू शकतात, इतकी त्यांची आर्थिक पॉवर आहे. जर एखाद्या मालाचा सप्लाय कमी झाला तर बोटीनं आणण्यापेक्षा ते तो चार्टर्ड विमानाने आणण्याची आर्थिक क्षमता बाळगून असलेला देश कुठला असेल तर तो संयुक्त अरब अमिरात आहेत. परंतु केवळ रासवट असणारी अशी ऑइलमधनं आलेली आर्थिक ताकद त्यांना सुरक्षा पुरवू शकते का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण युक्रेन रशियासारखं जर हे युद्ध 3-4 वर्ष चाललं तर नेमकं काय होईल, हा प्रश्न आज अनेकांना भेडसावतोय. हे मी अशा करता सांगतोय कारण हा कार्यक्रम बघणारे असे अनेक प्रेक्षक आहेत की ज्यांनी मला लिहिलं की आमचे जवळचे नातेवाईक संयुक्त अरब अमिरातीत राहतात, त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी वाटते. त्यामुळे हे युद्ध नेमकं केव्हा संपेल याविषयीचा एक कार्यक्रम करणं अपेक्षित आहे. तोच हा कार्यक्रम. आज तिथलं जे टुरिझम आहे ते टुरिझम पूर्णपणे खाली गेलेलं आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस कॅपिटल म्हणून दुबईकडे बघितलं जात होतं, पण त्या फायनान्शियल सर्व्हिसेस खूप कमी प्रमाणात आता आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या दिसत आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक गुड्सचं एक फार मोठं मार्केट भारतासाठी संयुक्त अरब अमिरात होतं. विशेषतः जे स्मार्टफोन आपण वापरतो ते स्मार्टफोन भारताव्यतिरिक्त सर्वात जास्त कुठे विकले जात असतील तर ते इंडियन मॅन्युफॅक्चर्ड आणि सोल्ड इन संयुक्त अरब अमिरात, अशा प्रकारची आपल्याकडे रचना होती. ती आपल्याला आता थोडं त्याला पॉज बटन आल्याचं आपल्याला दिसतंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याला एक सिल्वर लाईनिंग आहे, लाईट ॲट द एंड ऑफ द टनेल आहे. इतका सगळा आर्थिक डोलारा कोसळत असताना डिरहॅमचा आंतरराष्ट्रीय दर मात्र कोसळताना दिसत नाहीये. तो ह्या सगळ्या गदारोळात मेंटेन झालेला दिसतोय. ही एक सिल्वर लाईनिंग, ही एक फार चांगली गोष्ट आहे. आणि उद्या मला असं वाटतं जेव्हा रिकव्हरीचा पाथ चालू होईल तेव्हा याची एक फार मोठी मदत त्यांना होणार आहे. अनेक दुबईमधल्या फायनान्शियल फंड्सनी भारतातल्या अनेक स्टार्टअप्समध्ये पैसे गुंतवलेले होते. ते जसे फायनान्शियल सेक्टर मधल्या होत्या तशाच त्या उच्च तंत्रज्ञानातल्या स्टार्टअप कंपन्या होत्या, त्याच्यामध्ये पैसे गुंतवलेले होते. आज तरी त्याला एक पॉज बटन लागलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनाच्या नंतर विशेषतः संयुक्त अरब अमिरातीनी गोल्डन व्हिसा चालू केला होता. त्या गोल्डन व्हिसा अंतर्गत अनेकांनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं होतं. परंतु आज तिथं सुद्धा एक आपल्याला पॉज बटन आलेलं दिसतंय. एकूणच काय तर अनिश्चितता हे या सगळ्याच्या मुळाशी आहे. ती अनिश्चितता नेमकी केव्हा जाईल याविषयी विविध अटकळी मांडल्या जात आहेत. परंतु आज तरी अजून हे युद्ध दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करून आता 3-4 दिवस झालेले असताना सुद्धा लवकर संपेल अशी काही चिन्ह मला दिसत नाही आहेत. उलट मला तर असं वाटतंय की अजून 2 आठवडे तरी किमान हे युद्ध चालू राहील, कारण इराण कोणत्याही प्रकारे शरणागती पत्करेल अशी काही चिन्ह नाही आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा जुगार हे युद्ध खेळून केलेलं आहे. मुळातच अमेरिका हे एक युद्धखोर राष्ट्र आहे असा त्यांच्यावर कायम आरोप केला जातो. पहिल्या महायुद्ध जसं विड्रो विल्सन यांचं होतं तसंच मग कोरियन युद्ध असेल, गल्फ वॉर असेल, इराकचं वॉर असेल, व्हिएटनाम वॉर असेल, प्रत्येक जो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष येतो त्याच्यासाठी एक युद्ध खेळावं लागतं, ती अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी, असं तिथे आता म्हटलं जातंय. अयातुल्ला खोमेनी यांना मारल्यानंतर
जोरदार हल्ले अमेरिकेने इराणवर केले. आणि अमेरिकाला असं वाटलं की जसं व्हेनेझुएलामध्ये मादुरोला अटक केल्यानंतर व्हेनेझुएला शरणागती पत्करली, तसं इराण शरणागती पत्करेल. परंतु तसं आता झालेलं नाहीये. उलट इराणनी जिथे जिथे अमेरिकन एस्टॅब्लिशमेंट संयुक्त अरब अमिरातीत आहेत, अशा सर्व ठिकाणी त्यांनी बॉम्बिंग चालू केलं आणि तिथलं जीवन अस्ताव्यस्त केलं. त्या पलीकडे जाऊन इराण पासून निघणारी जी एक तेलाची सप्लाय लाईन आहे, की जी होर्मसच्या समुद्रधुनीतून जाते, ती त्यांनी बंद करून टाकली. तिथे जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर त्यांनी हल्ले करायला सुरुवात केल्यानंतर इन्शुरन्स कंपन्यांनी हात आखडता घेतला आणि त्यामुळे तिथली वाहतूक बंद झाली. 20% तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. अर्थात भारताला आता काही चिंता करायचं कारण नाही. याचं कारण आपल्याकडे त्याचा भरपूर स्टॉक आहे आणि दुसरी गोष्ट, आपण रशियाकडून तेल घेण्याचं आधीच ठरवलेलं आहे आणि तशा प्रकारची बोलणं देखील झालेलं आहे. सवाल आहे की या संयुक्त अरब अमिरात, इराण, इस्रायल या भागात जवळपास जे 1 कोटी भारतीय काम करतात, त्या भारतीयांच्या जीवाचा धोका हा नेमका टळलेला आहे का? आणि दुसरी गोष्ट, त्यांनी तिथे जो पैसा कमवलेला आहे, तो पैसा सुरक्षित आहे का? तर याची उत्तर अशी आहेत की आज तरी त्यांच्या जीवावरचं संकट पूर्णपणे टळलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु त्यांचं आर्थिक नुकसान फार होणार नाही अशी चिन्ह मात्र आपल्याला नक्की दिसत आहेत. या युद्धाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारताच्या नाविक दलाच्या प्रदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर परत जाणारी युद्धनौका जी होती, INS टीना, त्या टीनावर हल्ला करून ती उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यात 87 लोक मारले गेले. आता इराण हा आपला एकेकाळचा अत्यंत जवळचा पार्टनर देश, अनेक कसोटीच्या क्षणी आपल्या बरोबर उभा राहिलेला, परंतु त्याविषयीचा शोक व्यक्त करायला किंवा जे घडलं त्याविषयीचा निषेध व्यक्त करायला आपल्याला 5 ते 7 दिवस लागले. यावरून या प्रकरणाची गुंतागुंत आपल्या लक्षात आली असेल. त्याचबरोबर खोमेनी मारला गेले त्याबद्दलची आपली जी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया त्यांच्या वकिलातीतल्या अधिकाऱ्यांकडे पोचवायला सुद्धा आपल्याला 3 ते 4 दिवस लागले. याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की हे युद्ध हे केवळ सामरिक युद्ध नाही, तर हे एक भूराजकीय युद्ध, इट्स अ जिओ पॉलिटिकल वार ही परिस्थिती आहे. मुद्दा असा आहे की या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलच्या बरोबर नेमकी का गेली? त्याची कारणं अशी आहेत की एकतर अमेरिका हे कुठल्याही भूभागामध्ये आपला चंचू प्रवेश करण्यासाठी एक पॉलिटिकल अपॉर्च्युनिटी शोधत असतात. ते एक संधी शोधत असतात आणि ती संधी मिळता क्षणी त्या भूभागामध्ये आपलं एक फुटप्रिंट कायमचं बसवतात, जिथून तो देश त्यांना अंकित करता येतो, राजकीय दृष्ट्या, सामरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमच्याकडे असं इंटेलिजन्स इनपुट आलेलं आहे की इराणनी अशा प्रकारची अण्वस्त्र क्षेपणास्त्र बनवली आहेत की ज्याची मारा करायची क्षमता इराणमधून थेट कुठे असेल तर ती वॉशिंग्टनवर आहे. म्हणजेच आमच्या साम्राज्याला यातून धोका निर्माण होतोय, आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतोय, म्हणून ती क्षेपणास्त्र अण्वस्त्र नष्ट करणं याच्याकरता आम्ही इस्रायलच्या बरोबर यात आलेलो आहोत. त्याचबरोबर जगाचा राजकीय नकाशा, जगाचा सामरिक नकाशा, जगाच्या सामर्थ्याचा नकाशा हा सातत्यानं बदलत असतो. त्या बदलत्या कॅल्क्युलेशनमध्ये ही एक नवीन समीकरणं इस्रायल आणि अमेरिका ही उद्याला आली आणि त्यांनी इराणवर हल्ला चढवलेला आहे. आणि म्हणूनच जून 25 जून 2025 या वेळेला संयुक्तपणे हा हल्ला पहिल्यांदा करण्यात आला आणि त्यावेळेला इस्रायलनी इराणमधल्या जवळपास सर्व अण्वस्त्र जिथे बनवली जातात त्या सस्पेक्टेड साईट्सवर जोरदार हल्ले करायला सुरुवात केली. त्याचं वर्णन ऑपरेशन मिडनाईट हॅमर असं त्यावेळी करण्यात आलेलं होतं आणि त्याची क्षमता इतकी संहारक होती की तुम्ही जमिनीच्या खाली 7 तळमजले जरी गेलेला असाल तरी ते 7 कॉन्क्रीटचे तळमजले भेदून काढायची क्षमता असलेली क्षेपणास्त्र तिथे डागण्यात आली आणि इराणच्या न्यूक्लिअर कॅपेबिलिटीला, क्षमतेला क्षती पोहोचवली असा 12 दिवसाच्या या युद्धात दावा करण्यात आलेला आहे. अर्थातच या सगळ्या काळामध्ये इराणला स्वतःची मिसाईल सिस्टीम, त्यांची रडार सिस्टीम, त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम ही तपासून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेला इराणची क्षमता नेमकी काय आहे, आपली क्षमता आणि कच्चे दुवे नेमके काय आहेत
हे देखील त्यांना तपासून पाहता आलं. आणि त्यामुळे एकमेकाला ते आजमावत असले तरी बाहेरचं दृश्य काय होतं, तर एकमेकांची शस्त्रसंधीच्या चर्चा मात्र चालू होत्या, परंतु त्यात काही तथ्य नव्हतं हे देखील आपल्याला दिसलं असेल. दरम्यानच्या काळात या युद्धामुळं इराणचा जो सगळा व्यापार आहे, त्यांची जी करन्सी आहे ती पूर्णपणे कोसळलेली आहे. तिथे जे जीवनावश्यक वस्तूंचे जीवन पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत त्या सगळ्या तिथे मंदावलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर मुळातच खॉमेनी यांच्या राजवटीच्या विरोधात तिकडे वातावरण आधीच पेटलेलं होतं आणि त्याच्या विरुद्धची निदर्शनं चालू आहेत. त्याच्यात जवळपास 7-7,500 नागरिकांचा मृत्यू त्या प्रदर्शन विरोधी शक्तींनी दमन करताना केलेला आहे. त्या 7,000चा मृत्यू ही एक फार मोठी घटना या भागातली भूराजकीय आपल्याला घटना म्हणता येईल. त्यामुळे मुळातच खिळखिळी झालेली इराणची ही राजव्यवस्था आपण सहज उलथवून टाकू असं अमेरिकेला आणि इस्रायलला वाटलं आणि म्हणून 2025च्या जूनमध्ये जेव्हा हल्ला करण्यात आला त्यावेळी हेड ऑफ द स्नेक म्हणजेच खोमेनी यांच्यावर आपण हल्ला करून त्याला सहज खतम करू अशा प्रकारची दरपोक्ती त्यावेळेला करण्यात आलेली होती. परंतु आपल्याला असं लक्षात घेतलं पाहिजे की इतके प्रचंड हल्ले करून सुद्धा इराण आपल्या धार्मिक प्रमुखाचं तिकडे खून झाला, त्यानंतर जे नेमले गेले त्यांचाही खून झाला, म्हणून आता जे तिसरे नेमले गेलेत त्यांचं नावच इराणनी जाहीर केलेलं नाही. परंतु या खूनशी सत्ता पिपासू खुनी अशा राजवटीपासून आम्हाला इराणच्या जनतेला मुक्त करायचं आहे आणि ते कारण खरंही आहे. एकेकाळी 1950च्या काळामध्ये अतिशय सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असलेला, शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेला इराण हा अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांचं विशेषतः तेल क्षेत्रातल्या एक बाहुलं बनलं. मोहम्मद मुसादेन यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवला, त्याच्या राष्ट्रीय स्वराला राजकीय पाठिंबा मिळाला आणि 1953ची निवडणूक मोहम्मद मुसादेन प्रचंड बहुमताने विजयी झाला. त्यानंतर त्याच्या विरोधात छोटी छोटी आंदोलनं, असंतोष, उठाव हे प्लॅन केले गेले. CIA आणि MI6 या दोघांनी हे सगळं जाणीवपूर्वक केलं आणि मोहम्मद मुसादेन याची राजवट तिकडून उलथवली जाईल अशा प्रकारच्या कारवाया केल्या आणि झालं तेच. मुसादेन तो देश सोडून जीव वाचवण्याकरता पळून गेले आणि खोमेनीची राजवट आली, जिकडे बिकिनी घालून स्विमसूट घालून स्त्रिया फिरत होत्या त्यांना बुरख्यात जायला लागलं आणि आयशा अमीन हे अनेक वर्ष त्या विरुद्ध लढा देणाऱ्या महिलेला मात्र आपला जीव अलीकडच्या काळात गमवावा लागलेला आहे. हे सगळं कशा करता होतं, तर अमेरिकेला तिथं रेजिम चेंज घडवायचा होता असा शब्द ट्रम्प यांनी वापरलेला आहे. रेजिम चेंज म्हणजे काय, तर आम्हाला तिकडे सत्ता पालट करायचा आहे आणि त्याकरता म्हणून त्यांनी प्रयत्न केले, परंतु तसं काही सत्ता पालट होताना दिसत नाही. म्हणून त्यांनी त्यांचं जे कुठल्याही युद्धाला एक टार्गेट लागतं ते टार्गेट त्यांनी बदललं आणि त्या टार्गेट काय केलं, तर इराणचे जे मिसाईल्स आहेत, त्यांचे जे ड्रोन्स आहेत, त्याचे साठे आम्हाला नष्ट करायचे आहेत. हा भाग क्रमांक 1. दुसरं, त्यांचे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत ती वेपन्स आम्हाला नष्ट करायचे आहेत आणि तिसरं म्हणजे इराणचं भूराजकीय महत्व कमी करून या प्रदेशावर असणारं त्यांचं एक प्रकारचं वर्चस्व आहे ते देखील आम्हाला कमी करायचं आहे आणि इथल्या मूलतत्ववाद्यांचा आम्हाला खात्मा करायचा आहे. म्हणजेच खामेनी आणि खामेनीची राजवट आम्हाला एक प्रकारे संपवायची आहे. अशा प्रकारची एक वेगळी मांडणी त्यानंतर करण्यात आलेली आहे. पण एवढं सगळं होऊन सुद्धा इराण आपल्याला का कोसळताना दिसत नाहीये? खरं तर तिथल्या राजवटीच्या विरोधात जनतेत फार मोठा असंतोष आहे. जनता रस्त्यावर आलेली आहे. परंतु अशा प्रकारे बाहेरच्या शक्तींनी आपल्या धार्मिक नेत्याला ठार मारल्यामुळे इराणच्या झेंड्याखाली राष्ट्रीय भावनेतून आता जनता एकवटलेली आहे आणि ही जनता काही थोडी थोडकी नाहीये. लक्षात ठेवा, इराण हा एक खूप मोठा देश आहे. 4 युरोपातले मोठे देश एकत्र केल्यानंतर जेवढा भूभाग येईल ना तेवढा एकट्या इराणकडे आहे आणि तिथे 9 कोटी इतकी तब्बल लोकसंख्या आहे. एका बाजूला रखरखतं वाळवंट आहे जिकडे प्रचंड विषम असं हवामान आहे, तर दुसरीकडे प्रचंड मोठी अशी पर्वतराजी आहे आणि त्याच्यामध्ये हा इराण वसलेला आहे. त्या इराणकडे अण्वस्त्र आहेत आणि त्याचबरोबर शस्त्रसिद्धतेसाठी त्यांनी दूरदर्शीपणे अगदी लहानपणापासून मुलगा असेल मुलगी असेल त्या प्रत्येकाला लष्करी शिक्षण कंपल्सरी शाळेत केलेलं आहे.
3 वर्ष माझ्या अंदाजाने जर खरं असेल तर 3 वर्ष त्याला लष्करी शिक्षण प्रत्येकाला तिकडे घ्यावंच लागतं. त्यामुळे या युद्धामध्ये अगदी 8 आणि 10 वर्षाची मुलं सुद्धा बंदुका आणि AK-47 घेऊन आपल्याला जी लढताना दिसत आहेत त्याच्या मागे ते कारण आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की गेले 47 वर्ष तिकडे या धर्मांध अशा राजवटींनी आपली पोलादी पकड इतकी घट्ट बसवली आहे की तिथल्या प्रत्येक गल्लीत प्रत्येक गोष्टीवर त्यांचा पगडा आहे. त्यांची खुट्ट झालं तरी त्याला कळतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. रेव्होल्युशनरी गार्ड ही तिथली जी एक सिक्युरिटी सेफ्टीची पोलीस मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम तिथे पूर्णपणे कंट्रोल आहे आणि त्यातूनच या धार्मिक आदेशांचं पालन होतंय की नाही याच्याकरता म्हणून ते सतर्क असतात. त्याचबरोबर आपल्यावर होणारे हल्ले गृहीत धरून इराणनी सक्सेशन प्लॅनिंग या आधीच करून ठेवलं होतं. म्हणजे जर खामेनी मारले गेले तर पुढचा खामेनी कोण, त्यांनी काय करायचं, लष्कर प्रमुख मारले गेले तर पुढचा लष्कर प्रमुख कोण, मुलकी अधिकारी मारले गेले तर पुढचा मुलकी अधिकारी कोण, कमांडर मारले गेले तर पुढचा कमांडर कोण, हे सगळं सिस्टीम गेले 47 वर्षात त्यांनी अतिशय चुस्त आणि फुर्त अशी केलेली आहे. त्यामुळे कितीही खोमेनींना जरी मारलं तरी हे युद्ध चालू राहील हे इराण जे म्हणतंय त्यात तथ्य आहे. आणि हाच तर खरा मुद्दा आहे की जो आज आपण चर्चेला घेतला आहे की हे सगळं किती काळ चालू राहणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा युद्ध केवळ आयडिओलॉजीचं असतं तेव्हा हे प्रिडिक्ट करता येतं. परंतु जेव्हा ते मिलिटरी आणि आयडिओलॉजी असं दोन्हीचं एकत्र येतं त्यावेळेला मात्र कोणाची आर्थिक क्षमता किती मोठी आहे, कोणाकडे सामरिक ताकद, लष्करी सामर्थ्य किती मोठं आहे याच्यावर आहे. अर्थातच दोघांसाठीही इस्रायल आणि अमेरिका आणि इराण या तिघांसाठी एक प्रकारे हा अतिशय खर्चिक प्रकार आहे. याचं कारण याचे जे खर्चाचे आकडे समोर आलेत ते निश्चितपणे इराणला परवडणारे नाही आहेत. आणि या काळात याची व्याप्ती वाढवण्याकरता इराणनी एकेकाळच्या आपल्या मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरातींवर जोरदार हल्ले चढवलेले आहेत. एकीकडे इराणमधले तिथल्या धार्मिक अधिकारशाही आहे त्याच्या विरोधात जशी आंदोलनं सुरू झाली आहेत तसंच ट्रम्प साहेबांचा जो सपोर्ट होता तो ईस्ट कोस्ट किंवा वेस्ट कोस्ट अमेरिकेच्या याच्यातनं नव्हता, तर तो मधला जो मागा असं म्हणतात त्या पट्ट्यातल्या अमेरिकनांकडून होता. तिथे या युद्धाची काहीशी झळ जाणवायला लागलेली आहे आणि त्यामुळे हे युद्ध आवश्यक होतं का हे आपण एंड केलं गेलं पाहिजे अशा प्रकारची तिकडे विचारधारा आता खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहे. लक्षात ठेवा, 2025 मध्ये जे युद्ध झालं याच राष्ट्रांमध्ये ते 12 दिवस टिकलं होतं. आज या युद्धाला मी तुमच्या समोर हा कार्यक्रम करत असताना 12 दिवस उलटून गेलेत. त्यामुळे आता दोघांचा दमसास किती काळ राहतो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्थातच भारतावर याचा परिणाम होणार हे तर उघडच आहे. इकडच्या रोजच्या वापरातल्या गॅसेसच्या किमती वाढलेल्या आपल्याला दिसतील. अजून तरी पेट्रोलच्या किमती वाढलेल्या नाहीयेत किंवा त्याचा तुटवडा आपल्याला जाणवत नाहीये. परंतु हॉर्मझची जी समुद्र दुनिया आहे तिथूनची वाहतूक बंद झाल्यानंतर त्याची झळ काही ना काहीतरी प्रमाणात आपल्याला लवकरच बसेल अशा प्रकारची एक अटकळ बांधली जाते. रशियन ऑइल आपल्याला मदतीकरता येईल, परंतु हे सगळं किती काळ चालू राहणार हा एक मोठा भाग आहे. कारण तेल जर महाग झालं तर ट्रान्सपोर्ट महाग होतो आणि ट्रान्सपोर्ट जर महाग झालं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम हा भाववाढीवर होतो आणि भाववाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांचं जीवन हे संत्रस्त होत जातं. हे सगळं टाळायचं असेल तर हे युद्ध लवकरात लवकर संपणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ता तरी अशी चिन्ह आहेत की पुढचे 1 ते 2 आठवडे हे युद्ध चालू राहील. मग त्याची इंटेन्सिटी कमी कमी होत जाईल, परंतु ते नेमकं कधी संपेल हे मात्र आत्ता काही सांगता येत नाहीये. या युद्धामध्ये होरपळणाऱ्या सर्व जनतेला लवकरच दिलासा मिळावा अशी प्रार्थना आपण सगळेच जण करूया. प्रेक्षको, आपण हा कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारचे नवनवीन कोणते विषय घ्यायचे हे आम्हाला जरूर कळवा. पाहत राहा द उदय निगडूकर शो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा द उदय निगडूकर शो.